नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. हिंदू धर्मातील पारंपरिक रक्षाबंधन सण हा आज साजरा होणार आहे. त्या एक दिवस अगोदरच मंत्री भरत गोगावले हे आपल्या लाडक्या भावाला रक्षाबंधन करण्यासाठी महाड, पोलादपूर, माळगाव विधानसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने बहिणींनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली. जवळपास 10 ते 12,000 लाडक्या बहिणी आज मंत्री भरत गोगावले यांना रक्षाबंधन केलंय. मंत्री भरत गोगावले यांना रक्षाबंधन करण्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. सुरुवातीच्या काळात मतदारसंघातील अनेक आदिवासी महिला या मंत्री भरत गोगावले यांना रक्षाबंधन करीत होत्या. मात्र गेल्या 4 वर्षांपासून हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम महिला आघाडीने हाती घेतला असून आता या रक्षाबंधनासाठी मतदारसंघातूनच नव्हे तर जिल्हाभरातून हजारो महिला येऊन आपल्या भावाला रक्षाबंधन करतात. एक डेमो म्हणून इथं आणलेली आहे. युवा सेनेच्या माध्यमातून ज्या काही आपल्या कार्यकर्ते असतील, महिला भगिनी असतील, महिला आघाडीच्या ह्यांना आपण ह्या गाड्या काही देण्याचं ठरवतोय की स्वतःच्या पायावरती काही बचत गट असतील ते उभे राहावेत. म्हणून आम्ही एक प्लॅनिंग करतोय. काही CSR फंडातून, काही आम्हाला जेवढं काही उद्योग खात्यातून असं जे काही शक्य आहे तेवढं करून आपण एक चांगली बाब सुरू करतोय की या तिन्ही तालुक्यामध्ये आणि अदरवाईज काही ठिकाणी त्यामध्ये उद्योग खात्याकडनं जर दिलं गेलं तर जवळजवळ 20 ते 35% त्यांना सबसिडी असते. तो एक पार्ट वेगळा आहे. 7-8% त्याला व्याजदराने पैसे भरावे लागतात आणि बाकी काही CSR मधून ज्या खरोखर गरीब महिला कुटुंब आहेत त्यांना आमची वाढवण्याचं हे म्हणजे जरी रक्ताचं नातं नसलं तरी उत्स्फूर्तपणे महिला भावासाठी जसं धावून जातात तशा आज आम्ही त्यांच्यासाठी धावत आलेलो आहे. त्यांना अशीच प्रगती त्यांचे उत्तरोत्तर होऊ दे. त्यांच्या म्हणजे आमच्या बहिणींचं जसं लाडके बहिणी आम्ही आहोत तसे त्यांच्या पाठीमागे पण आमचा अक्षरशः आम्ही खूप त्यांच्या पाठीशी उभे आहोत. सगळे महिला मिळून अशीच त्यांची प्रगती होऊ देत. आणि आज कोणालाही भाडं न देता आज आम्ही महिला उत्स्फूर्त म्हणे की असं काहीकांचं म्हणणं असतं की पैसे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.